एक असून सुद्धा आप एक व्हिडिओ आहे जी कंटिन्यू चालू आहे. चला गाईज, आज थोडं काम करत होतो मी, त्याच्यात मला थोडा प्रॉब्लेम येत आहे. म्हणलं मग चला एक ब्लॉगवरून समजा एखाद्याला बघितलं आणि ते प्रॉब्लेम समजा सॉल्व्ह करता येत असेल तर मग तेवढंच माझं पण काम होऊन जाईल. तर प्रॉब्लेम असा आहे की आमचा जो लॅपटॉप आहे डेल सिरीज 10 असेल, तर आम्ही ना वायफाय बसवलेलं आहे हे बघा इथं. सो प्रॉब्लेम असा आहे की आमचं वायफाय कनेक्ट नाही होतं इथं. हे बघा इथं फक्त रिअलमी नाव दाखवत आहे आणि दुसरं नाव दाखवत नाही, हे वगैरे ते राउटरचं नाही आहे. सो प्रॉब्लेम असा की ते मोबाईलला कनेक्ट होतं आहे, पण मग आपल्या लॅपटॉपला का कनेक्ट होत नाही ते आम्ही शोधायचा प्रयत्न चालू आहे. आता बघा तुम्हाला मी दाखवून तसं सॅम्पल एक बघा. आता समजा हे ना इथं नेट बंद करतो आणि याचा वायफाय चालू करतो. आता बघा इथं हे जे नाव आहे ना जिओ एअर फायबर, सो हे इथं यायला पाहिजे लॅपटॉपमध्ये, तर ते इथे येत नाही. फक्त फोनला कनेक्ट होतो आणि तिथं होत नाही. काय प्रॉब्लेम आहे काय माहिती. त्यासाठी खूप टेन्शन चालू आहे आणि हे तुम्ही मोबाईल वगैरेचं कनेक्ट करू शकता. आता बघा आता मी वायफाय कनेक्ट केलं मोबाईलला माझ्या, तर इथं वायफाय दाखवणार नाही. आणि जेव्हा मी हे वायफाय बंद करून आणि माझं हॉटस्पॉट चालू करेल ना, तेव्हा इथं लगेच शो करेल. हे बघा आलं का, तेच तर इथे हे कनेक्ट होऊन जातं आहे, पण मग दाखवत नाही. प्रॉब्लेम काय, सेटिंग वगैरे सगळे करून बघितली याच्यावरती जाऊन. हे म्हणजे यूट्यूबला वगैरे सगळं बघितलं की कसं काय करायचं, खूप ट्राय करून बघितलं मी. तुम्हाला कोणाला जर आयडिया असेल की कसं ते वायफाय कनेक्ट करायचं तर प्लीज मला सांगा, म्हणजे माझं ते चालू होऊन जाईल. आणि प्रॉब्लेम असं आहे की मी कस्टमर केअरला जेव्हा कॉल केला होता ना, तर तो समोरचा बोलला की तुम्ही तुमचं नेटवर्क आहे ना ते रिसेट करून बघा. तर मी ते सेटिंगमध्ये गेलो, नेटवर्क सेटिंगचं ॲप्लिकेशन बघितलं वगैरे सगळं ते झालं. मी तुम्हाला एक गंमत सांगतो. मी ना नेटवर्क सेटिंगमध्ये गेलो आणि रिसेट करायला गेलो तर शॉर्ट असं झाला की इथं बघा हे जे 3 आयकॉन दाखवत आहे ना, वायफाय, एरोप्लेन मोड, मोबाईल हॉटस्पॉट, याच्यापैकी फक्त एक दाखवत होते फ्लाईट मोड, बाकी ते दोघे गायब होऊन गेले होते. मला एवढी भीती वाटली ना, म्हणजे झालं आता काम ते गायब झालं म्हणजे संपला विषय. पण ते बरं झालं, थोड्या वेळाने ते रिटर्न येऊन गेलं. पण टेन्शन आलं ना की यायला ते रिसेट केलं त्याच्यामुळे उडून गेलं काय. मग मोबाईलला बघत होतो खूप सारे सेटिंग की परत कसं आणायचं, पण ते सगळं करून बघितलं काही येतच नव्हतं ते. पण ते माझ्यामध्ये काही ते 2-3 तासानंतर ऑटोमॅटिक येऊन गेलं. मग पण हेच प्रॉब्लेम, मग काय येत नसेल भाऊ, काय काय कारण असू शकतं मला सांगा यार प्लीज. कारण खूप प्रयत्न करतो मी शोधायचं, भेटतच नाही. मग आता सध्या तेच चालेल. मग आता सध्या कसं आहे, मोबाईलच्या याच्याने होतंय तोपर्यंत करायचं, आपला मोबाईलचा डाटा इकडे यूज करायचा आणि वायफाय ते मोबाईल यूज करायचं. मग असं चालू आहे सध्या. आणि तसंच एक बोलतो एक गमत सांगतो काहीच की आपलं जे यूट्यूब चॅनल आहे सध्या तर काहीच अपलोडिंग वगैरे नाही, सध्या ब्रेक आहे. पण द ब्रेक असून सुद्धा आप एक व्हिडिओ आहे जी कंटिन्यू चालू आहे व्ह्यूजला. हे बघा तुम्हाला दाखवतो, तिचे व्ह्यूज थांबतच नाही, अजून चालू आहे बघा. आपली हायेस्ट व्हिडिओ जिला आता जवळपास 1300 व्ह्यूज झाले गाईज. हे बघा, ती पण ही मोठी व्हिडिओ कॉलेजची. बाकी यांना आहे म्हणजे भरपूर व्हिडिओ, जसं शॉर्ट्सला आहे 4K वगैरे व्ह्यूज पर्यंत गेलेले, 4K 7K पर्यंत गेलेले. हे बघा इथं 1K, तर 4.8K. हे बघा सर्वात हायेस्ट आपली शॉर्ट्समध्ये पूर्ण यूट्यूबच्या ह्याच्यात ही सर्वात हायेस्ट व्हिडिओ आहे. आणि बाकी लॉंग व्हिडिओमध्ये ना सर्वात हायेस्ट ही व्हिडिओ गेली. आणि असं नाही की तिचे व्ह्यूज स्टॉप होऊन गेले, तिचं म्हणजे ना कंटिन्यू व्ह्यूज चालूच आहे. आता मी लास्ट टाइम म्हणजे परवाच्या दिवशी बघितलं 2-3 दिवस आधी, तर 1324 काहीतरी व्ह्यूज होते आय थिंक. हां, आणि आता तिचे व्ह्यूज तुम्ही बघितलं असेल, तिचे सध्या व्ह्यूज आहे ना 1334 असं काहीतरी म्हणजे चालू आहे नाही का. 1334 आहे. आणि तुम्ही अजून 2-3 दिवसानंतरून बघा ते म्हणजे व्ह्यूज गेन होतच राहतील नाही का. ती एक भारी खुश आनंद होता. आणि आपण 1Kच्या वर गेल्या व्ह्यूजमध्ये खूप भारी वाटलं असं बघून. सो आता बघू हळूहळू आपण करायचं आहे मला. मी सध्या थोडे दिवस थांबलो आहे की म्हणजे प्रॉपर ब्लॉगचं
सेटलमेंट एडिटिंग वगैरे सगळं जुगाड करून कसं पूर्ण नॉलेज घेऊन मग सुरू करणार आहे परत. मग ते डेली ब्लॉगिंग असो किंवा मग महिन्यातून 5, 6, 7, 8 ब्लॉग असं सगळं करणार आहे. तर रेडी राहता बरं का, तेव्हा ते करणार मी. आणि तेवढंच काहीच तेवढं बघा, वायफायचं झालं ना, कोणाला समजलं तर कमेंटमध्ये प्लीज सांगा, मला खूप गरज आहे त्याची. ते काही तेवढा प्रॉब्लेम प्लीज माझ्यासाठी एखाद्याला माहीत असेल तर सांगा, किंवा कोणती एखादी व्हिडिओ तुम्हाला माहीत असेल तर इंस्टाग्रामला आपली आयडी आहे, त्याच्यावर लिंक शेअर करा की जेणेकरून मला त्याच्यातून सॉल्व्ह होऊन ते आयकॉन म्हणजे ते वायफाय कनेक्ट होईलच असं. तर चला आजचा व्लॉग, आपल्या व्लॉगचं चॅनल बघून संपूया. भेटू गाइस नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय. अब तुम लोग गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर अपने जीजा जी फेंक के मारो या फूफा जी, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए.